भात हे असे म्हणजे प्राण्याचे प्रकार आहेत. अपव्यय जो आहे हा पोटाच्या खाली काम करतो, बेबीच्या खाली. याचं काम काय आहे? मल विसर्जन करतो. आणि मल विसर्जन करताना आपल्याला असं लक्षात येते की अपानवायूचं जेव्हा क्षेत्र असते तेव्हा जर मल विसर्जन जर केलं तर कोणत्याही प्रकारचे बाह्य काही विशेष असे म्हणजे साधनांचा, चूर्णांचा किंवा काही वापर न करता सहजपणे आपण करू शकतो. पण हे लोक जे सकाळी उठतात 6-7च्या नंतर उठतात, 5 वाजता 6 वाजता नंतर उठतात, तो अपव्ययाचं क्षेत्र काम होऊन जाते, बंद होऊन जाते. तो अपव्यय काम करत नाही. आता अपव्ययाचं कामच ते आहे मलमूत्र विसर्जन करणे. विसर्जन करण्याची शक्ती लागते की नाही? फोर्स लागते ना. तुम्ही पाईपातून मोटरमधून तुम्ही पाईप लावता, पाणी चढवता, तर काय फोर्स लागते नाही लागत. तर शरीरात खातो तर त्याला एनर्जी लागते, पतवाला एनर्जी लागते. जे अनवॉन्टेड आहे, वेस्टेज आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी सुद्धा काय लागते? एनर्जी लागते, फोर्स लागते, शक्ती लागते. तर त्याच्यामध्ये जो वायू काम करते त्याचं नाव आहे अपन. हा अपन वायू जो आहे त्यावेळी अत्यंत सक्रिय असतो आणि त्याच वेळी आपलं मल विसर्जन झालं पाहिजे. पण ते आपलं होत नाही कारण की आपला कड काही फिरत नाही. झोपेतला मस्त नरम नरम गादी, नरम नरम तकिया, गरम मध्ये राहते 12-12-1-2 वाजेपर्यंत जागणे आणि सकाळी 6 वाजता 8 वाजता झोपून उठणे. हे आजकालच्या नवशिक्षित मुलींच्या जीवनाचा तो ट्रेंड बनलाय. म्हणजे त्याचा तो धंदा होऊन गेलेला. आता 12 म्हणजे काही वाटतच नाही. 12 म्हणजे नॉर्मल झाला आजच्या जीवनामध्ये. आम्ही काय होतो तर 12 म्हणजे खूप वाटायचे. 9-10 बस 12 वाजता पाहिजे. हा आपला चौथा करण. 5वा करण